माईक जवळ धर. शक्ती जीवन आहे, निर्बलता मृत्यू आहे, आकुंचन मृत्यू आहे, प्रेम जीवन आहे, प्रेम जीवन आहे, द्वेष मृत्यू आहे, करुण सरळ बोल नाही तर मोठ्या आवाजात. शक्ती जीवन आहे, निर्बलता आकुंचन मृत्यू आहे, प्रेम जीवन आहे, द्वेष मृत्यू आहे आणि तरुण जर दुर्बल असेल तर तो राष्ट्राचा मृत्यू आहे. असा हा तेजस्वी संदेश देणारा, हा तेजस्वी विचार देणारा सामान्य व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांना नम्र अभिवादन करते आणि माझे 2 शब्द आपल्या समोर सादर. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन व येथे उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राजमाता जिजाऊ भोसले यांची सुद्धा जयंती. मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. प्रत्येक भारतीय तरुणांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचे स्रोत असलेल्या स्वामीजींचा हा जन्मदिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करत आहोत. 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथील वडील विश्वनाथ दत्त आणि आई भुवनेश्वरी देवी यांच्या घरात एक तेजस्वी मूल जन्माला आलं. त्याचं नाव ठेवण्यात आलं नरेंद्रनाथ दत्त. धार्मिक स्वभावाच्या आईच्या सहवासात राहून नरेंद्र अतिशय लहान वयातच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी धार्मिक साहित्यात विशेष रुची निर्माण झाली. नरेंद्रने महाविद्यालयात तत्वज्ञानाचा अभ्यास केला. म्हणूनच त्याला ह्या जगात देव आहे की नाही हा मूलभूत प्रश्न तरुण वयातच सतावू लागला. प्रखर बुद्धिमत्ता, प्रचंड अभ्यास, तार्किक दृष्टिकोन असलेल्या या तेजस्वी युगाचे प्रश्नाचे समाधान करू शकेल असे मार्गदर्शक गुरु त्याला भेटत नव्हते. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सल्ल्याने एक दिवस ते दक्षिणेश्वराच्या मंदिरात रामकृष्ण परमहंस यांना भेट दिले आणि उफाणलेल्या नदीची जणू सागराशी भेट झाली. आपल्या गुरुकडे आत्मज्ञानाची प्राप्ती झालेला नरेंद्र संन्यासी झाला. त्याचे नामकरण झाले स्वामी विवेकानंद. आपल्या गुरूंच्या स्वर्गवासानंतर त्याने रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि वयाच्या 25व्या वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत भारत भ्रमण केले. स्वामीजींनी भारत भ्रमण केले. आपले महाराष्ट्र दारिद्र्य किती अज्ञान व लाचारीच्या वेठात अडकलेले पाहून ते दुखावले गेले आणि 1893 साली अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. या महान मानवाला आणि शेवटी फक्त त्यांनी प्रत्येक भारतीय तरुणांना सांगितले, उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हा संदेश त्यांनी प्रत्येक भारतीय तरुणांना दिला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.